तामिळनाडूचा निकाल लागला. जोसेफ विजय हे तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री झाले. नव्या मुख्यमंत्र्यांनी अनेकांच्या भेटी घेतल्या. स्टॅलिनची भेट घेतली, माजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, MMDKच्या बायकोंची भेट घेतली, उदयनिधी स्टॅलिनची भेट घेतली. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. आज तामिळनाडू विधानसभेचा पहिला दिवस होता. आजच्या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षांची, उपाध्यक्षांची निवड होणार होती. पण याच वेळी विधानसभेचे असणारे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन, आता उदयनिधी स्टॅलिन म्हणजे MK स्टॅलिन जे अगोदरचे मुख्यमंत्री होते त्यांचे पुत्र, उदयनिधी स्टॅलिन यांनी घाण केली. एक असं स्टेटमेंट दिलं ज्यामुळे संपूर्ण देशभर वादंग माजण्याची शक्यता आहे. कारण आत्ता तर निकाल लागलेला आहे, निवडणुका झालेल्या आहेत, तुमचा पराभव झालेला आहे, त्यानंतर तुम्ही अशा प्रकारचं स्टेटमेंट देता. त्यांच्या स्टेटमेंटमध्ये उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की सनातन धर्म हा लोकांचं विभाजन करतो, फळी निर्माण करतो, त्यामुळे सनातन धर्म हा मुळापासून नष्ट केला पाहिजे. आता भारतासारख्या देशामध्ये अशा प्रकारचं स्टेटमेंट देणं हे अतिशय वाईट आहे, पण तरी देखील त्यांनी हे स्टेटमेंट दिलं. आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर मग CM जोसेफ विजय यांनी काय केलं, काय प्रतिक्रिया उमटली, सध्या भारतामध्ये याच्याबद्दलच्या काय प्रतिक्रिया येत आहेत. याशिवाय एक महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांना नेहमी पडतो, तो म्हणजे करुणानिधी असतील, MK स्टॅलिन असतील किंवा हे उदयनिधी स्टॅलिन असतील, यांचा धर्म कोणता आहे, ते अशा प्रकारची स्टेटमेंट्स का देतात, हे बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. खरं तर आजचा दिवस हा विधानसभेचा पहिलाच दिवस होता, त्यामुळे अशा प्रकारचं कोणतंही स्टेटमेंट उदयनिधी स्टॅलिन यांनी करण्याची काही आवश्यकता नव्हती. पण तरीही त्यांनी स्टेटमेंट केलं आणि ते म्हणाले की सनातन धर्म हा मुळापासून नष्ट केला पाहिजे. आता यांचं हे स्टेटमेंट काही पहिल्यांदा दिलेलं स्टेटमेंट नाही. या अगोदर देखील सप्टेंबर 2, 2023ला त्यांनी एक सनातन विरोधी एक सभा होती तामिळनाडूमध्ये, तिथं ते गेलेले होते. त्यावेळी देखील त्यांनी यापेक्षा वाईट स्टेटमेंट दिलेलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की काही गोष्टी आपण नष्ट करायलाच हव्यात, ज्यामध्ये डास, डेंग्यू, मलेरिया, कोविड यांसारखे आजार नष्ट केले पाहिजेत आणि सनातन धर्म देखील मुळापासून नष्ट केला पाहिजे, असं ते 2023 मध्ये म्हणाले होते. त्यावेळी देखील देशभर भरपूर वाद झालेला होता. त्यावेळी ते तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यावेळेचं स्टेटमेंट जास्त गंभीर होतं. यावेळी देखील ते स्टेटमेंट जेव्हा देत होते तेव्हा ते एकसारखं जोसेफ विजय यांच्याकडे बघत होते. एक प्रकारे ते जोसेफ विजय यांना, मुख्यमंत्र्यांना प्रोवोक करत होते की त्यांनी देखील याच्यावरती काहीतरी प्रतिक्रिया द्यावी. पण जोसेफ विजय यांनी याबद्दलची कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर ते विधानसभेत उभे राहिले बोलायला. त्यांनी संसदीय लोकशाहीबद्दल, ब्रिटिशांच्या पद्धतीबद्दल, अब्राहम लिंकनबद्दल, पेरियारबद्दल अनेक गोष्टी बोलल्या. पण त्यांनी या सनातन धर्माच्या स्टेटमेंटवर कोणतंही उत्तर दिलं नाही किंवा त्यांना ते जरुरी वाटलं नाही. ही एक प्रकारे त्यांनी चांगली गोष्ट केली, कारण भलेही जोसेफ विजय हे ख्रिश्चन असले तरी आपण बघितलंय की संपूर्ण त्यांच्या निवडणुकीच्या काळात ते अनेक मंदिरांमध्ये जात होते. अगदी ते शिर्डीला साईबाबाच्या मंदिरात देखील आलेले होते. त्यामुळे या वेळेला त्यांच्या ह्या सगळ्या मंदिरांमध्ये जाण्याच्या गोष्टीला टेम्पल रन म्हणून चिडवलेलं होतं. पण तरी देखील विजय यांनी मात्र संयम दाखवला आणि अशा प्रकारच्या कोणत्याही प्रोवोकेशनला, चिथावणीला ते बळी पडले नाहीत, हे या ठिकाणी दिसून आलं. या ठिकाणी आणखी एक गोष्ट उदयनिधी स्टॅलिन यांनी केली, जो तामिळनाडूमध्ये वाद निर्माण झालाय, की जनगणमन नंतर वंदे मातरम म्हटलं गेलं आणि त्यानंतर तमिळ राज्यगीत जे आहे ते म्हटलं गेलं. याबद्दलचा वाद देखील उदयनिधींनी उकरून काढण्याचा प्रयत्न केला, पण तो वाद देखील आता विरण्याची शक्यता आहे, कारण त्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी काही उत्तर दिलं नाही. याबद्दल भारतीय जनता पक्षाची प्रतिक्रिया येणं साहजिकच आहे आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते CR केसवन यांनी याबद्दलची प्रतिक्रिया देताना म्हटले की हे उदयनिधी स्टॅलिन हे तामिळनाडूच्या राजकारणातले राहुल गांधी आहेत. राहुल गांधींनी जसं सेंगोलला विरोध केला होता तसंच यांनी देखील अनेक वेळा हिंदू धर्माच्या प्रथा परंपरांना विरोध केलेला आहे. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, ते म्हणजे तामिळनाडूचे मुख्यमंत्री कधीही दीपावलीच्या शुभेच्छा लोकांना देत नाहीत. भलेही हा सर्वात मोठा सण असला तरी तामिळनाडूचे अनेक लोक हिंदू असले तरी देखील अशा शुभेच्छा दिल्या जात नाहीत. याशिवाय कार्तिकाई दीपम लावण्यासाठी देखील तामिळनाडू सरकारने विरोध केला. या सगळ्या गोष्टींच्या बद्दल ते बोलले. आणि इथे एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे, ती म्हणजे अशा प्रकारचं स्टेटमेंट 2023 मध्ये ज्या वेळेला यांनी दिलं होतं त्यानंतर BJPचे प्रवक्ते अमित मालवीय यांनी याबद्दलची टीका या उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर केली होती आणि ती केस मदुराईच्या कोर्टात चालू होती. आणि मदुराईच्या कोर्टानं याबद्दलचा निकाल देताना जानेवारी 21 या वर्षीच असं म्हटलंय की उदयनिधी स्टॅलिन यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं हिंदू धर्माबद्दल, सनातन धर्माबद्दलचं, हे स्टेटमेंट हेट स्पीच म्हणजे द्वेषयुक्त भाष्य किंवा द्वेषयुक्त भाषण या सदरामध्ये मोडतं. त्यामुळे अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी द्यायला नको असं कोर्टानं सांगितलेलं असताना सुद्धा ते हे बोललेले आहेत. या सगळ्याबद्दलच्या चर्चा होत राहतील, पण एक प्रश्न नेहमी संपूर्ण भारतामध्ये चर्चेचा असतो, तो म्हणजे
करुणानिधी असतील किंवा MK स्टॅलिन असतील किंवा हे उदयनिधी स्टॅलिन यांचा धर्म कुठला आहे? अनेक लोक म्हणतात की हे सगळे लोक ख्रिश्चन आहेत, पण प्रत्यक्षात खरं सांगायचं तर हे लोक ख्रिश्चन नाहीत. आता झालेले जोसेफ विजय हे तामिळनाडूचे पहिले ख्रिश्चन मुख्यमंत्री आहेत. याच्या अगोदरचा कोणताही मुख्यमंत्री ख्रिश्चन झालेला नाही. एकतर हिंदू झालेले आहेत किंवा नास्तिक झालेले आहेत. मग या सगळ्यांचा धर्म कुठला आहे? मग ते हिंदू धर्मावर एवढी टीका का करतात? या सगळ्यांचा धर्म आहे नास्तिक. ते स्वतःला नास्तिक असं ऑफिशियली म्हणवतात आणि यांची नास्तिकता म्हणजे अतिरेकी नास्तिकता आहे असं आपण म्हणू शकतो. कारण अतिरेक्यांसारखं यांचे स्टेटमेंट्स असतात. त्यामुळे अतिरेकी नास्तिकता जरी असली तरी यांचा धर्म जन्म कुठल्या तरी धर्मात झाला असेल. मग यांचा धर्म कुठला होता? जन्माच्या वेळेला करुणानिधी हे यांचे DMKचे अत्यंत जुने जाणते नेते होते आणि करुणानिधीचा मुलगा म्हणजे MK स्टॅलिन आणि MK स्टॅलिनचा मुलगा म्हणजे उदयनिधी स्टॅलिन. करुणानिधी यांचा जन्म झालेला ईसाई वेल्ललार नावाच्या धर्मामध्ये. तंजावर मधली ही एक अत्यंत दलित मनवली जाणारी तथाकथित जी खालची जात म्हटली जाते अशा पद्धतीची एक जात होती. या जातीचे लोक हे संगीताची सेवा करतात, म्हणजे संगीत वाजवतात, वेगवेगळी वाद्य वाजवतात. याच्यामध्ये आता ईसाई वेल्ललारचा अर्थ काही लोकांना ईसाई म्हणजे ख्रिश्चन असं वाटू शकतो, पण प्रत्यक्षात ईसाई हा एक तमिळ शब्द आहे ज्याचा अर्थ होतो संगीत आणि ईसाई वेल्ललार म्हणजे संगीताची जपणूक करणारे लोक असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळं यांचा मूळ धर्म हा हिंदू धर्मच आहे आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागच्या 100 वर्षाच्या त्यांच्या इतिहासामध्ये धर्म परिवर्तन करून ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचा कुठलाही उल्लेख नाही. मग तुमच्यापैकी काहींना असा प्रश्न पडेल की मग यांची नावं ख्रिश्चन धर्मीयांसारखी स्टॅलिन वगैरे कशी काय पडली? तर त्याचं कारण आहे हे सगळे करुणानिधी, अण्णादुराई वगैरे स्वतःला कम्युनिस्ट, सोशलिस्ट मानायचे आणि 1953 साली ज्या वर्षी स्टॅलिनचा जन्म झाला म्हणजे आपला MK स्टॅलिनचा जन्म झाला त्याच वर्षी सोव्हिएत रशियाचा नेता जोसेफ स्टॅलिनचा मृत्यू झालेला होता आणि जोसेफ स्टॅलिनचं नाव त्यानं आपल्या मुलाला दिलं म्हणजेच MK स्टॅलिनला दिलं आणि हेच MK स्टॅलिनचं नाव पुढे उदयनिधी स्टॅलिन पर्यंत कंटिन्यू झालं. फक्त उदयनिधी हे त्याचं नाव आहे, स्टॅलिन हे त्याच्या वडिलांचं नाव आहे. अशा पद्धतीने ही कंटिन्युटी लागते. याच्यामध्ये ख्रिश्चन धर्माचा काही संबंध नाही. जसं करुणानिधी तसेच अण्णादुराई तसेच पेरियार हे सगळेजण एकतर खालच्या जातीत जन्मलेले होते तथाकथित किंवा त्यांनी खालच्या जातींच्या या चटके जे त्यांना बसलेले होते. आता करुणानिधींना त्यांच्या आयुष्यात लहानपणी अनेक चटके बसलेले, अंगावरती कपडे घालायचे नाहीत, पायात चप्पल घालायचं नाही वगैरे वगैरे. या चटक्यांच्यामुळे यांच्या मनात एक प्रकारचा द्वेष निर्माण झाला आणि या द्वेषातूनच त्यांनी हिंदू धर्माला विरोध करणं हेच एक प्रकारचं आपलं मिशन मानलं आणि ते तसा विरोध करत राहिले. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात जातींना कोणतंही स्थान नसलं तरी सगळं काही राजकारण हे या सगळ्या जातींचं मिळून आहे. तिथं हे सगळे लोक स्वतःला अथिस्ट म्हणजे नास्तिक म्हणून घेतात आणि त्यामुळे धर्माला नेहमी विरोध करत असतात. तामिळनाडूचं म्हणाल तर तामिळनाडूच्या एकूण लोकसंख्येमध्ये 87% लोकसंख्या हिंदूंची आहे, मुस्लिमांची लोकसंख्या 6% खाली आहे, ख्रिश्चनांची लोकसंख्या 6% जास्त आहे. पण तरीही तामिळनाडूचा कुठलाही या अगोदरचा मुख्यमंत्री ख्रिश्चन झालेला नाही. यावेळेचा हा मुख्यमंत्री हा पहिला ख्रिश्चन मुख्यमंत्री आहे. यामध्ये मी सांगितलेलं म्हणजे पेरियारचं नाव घेतलं. पेरियार हे कट्टर हिंदू धर्म विरोधी होते, पण पेरियार हे तथाकथित खालच्या जातीतले नव्हते, ते उच्चवर्गीयच होते, हे इथं स्पष्ट केलं पाहिजे. आणि आम्ही तुम्हाला एक मागचा व्हिडिओ केला होता ज्यामध्ये आम्ही तामिळनाडूचं राजकारण कसं आहे, तिथलं जातीचं राजकारण, धर्माचं राजकारण याबद्दलचा एक व्हिडिओ केलेला. त्यामध्ये आम्ही सांगितलेलं होतं की तिथं कशा पद्धतीनं हिंदूंना एक प्रकारे मार्जिनलाइज केलं जातं. भलेही सगळे हिंदू असले तरी, मोठ्या प्रमाणावर हिंदू असले तरी. त्यामध्ये तुम्हाला आम्ही आणखी एक गोष्ट सांगितली होती की DMK हा तामिळनाडूच्या राजकारणातला सर्वात जुना 1949 साली स्थापन झालेला पक्ष आहे आणि तामिळनाडूतले बरेचसे पक्ष हे DMK मधूनच निर्माण झालेले आहेत. DMK हा पक्ष धर्म मानत नाही, जात मानत नाही, त्यातले सगळे नेते हे नास्तिक असतात आणि या DMK मधूनच पुढे ADMK, MDMK, DMDK वगैरे अशा अनेक पक्ष तामिळनाडूमध्ये निर्माण झालेत. त्यामुळे सगळ्या पक्षांची विचारधारा ही एक सारखीच आहे. म्हणून तामिळनाडूमध्ये हिंदूंना एक प्रकारे वेगळं काढून बघितलं जातं किंवा एक प्रकारे त्यांचा द्वेष केला जातो. आता हे जे स्टेटमेंट आलंय याच्या अगोदर त्यांना कोर्टानं सांगितलेलंच होतं की हे हेट स्पीच आहे. त्यानंतर आता कोर्ट यावरती काय ॲक्शन घेणार याच्याकडे बघावं लागेल. आता एक गोष्ट यामध्ये अशीही असते की जेव्हा तुम्ही विधानसभेच्या पटलावर एखादी गोष्ट बोलता त्यावेळेला कोर्टाला त्यामध्ये काही हस्तक्षेप करता येत नाही. आता हे कलम जर इथं लागू झालं तर उदयनिधी यांच्यावर कोणतीही ॲक्शन होणार नाही,
पण तरी देखील याच्यामध्ये काय काय गोष्टी पुढे घडतात त्याच्यावर आपलं लक्ष राहीलच. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.